नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न पाहणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला, आणीबाणी काळात सर्व मूलभूत हक्क स्थगित करण्याचा अधिकार डॅश डॅश यांना आहे। आणीबाणी काळात सर्व मूलभूत हक्क स्थगित करण्याचा अधिकार डॅश डॅश यांना आहे। तर ऑप्शन क्रमांक 4 राष्ट्रपती हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक दुसरा, बजरंग पुनिया कोणत्या खेळाशी संबंधित आहे? बजरंग पुनिया कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कुस्तीपट्टूशी संबंधित आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक तिसरा, सहकार क्षेत्रात दूध उत्पादनात महाराष्ट्रात कोणता जिल्हा अग्रेसर आहे? सहकार क्षेत्रात दूध उत्पादनात महाराष्ट्रात कोणता जिल्हा अग्रेसर आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कोल्हापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक चौथा, बिहारचे मुख्यमंत्री खालीलपैकी कोण आहेत? बिहारचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 5, बिहारचे उपमुख्यमंत्री खालीलपैकी कोण आहेत? बिहारचे उपमुख्यमंत्री खालीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 6, भारत स्वातंत्र्याचा कोणता महोत्सव साजरा करत आहे? भारत स्वातंत्र्याचा कोणता महोत्सव साजरा करत आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अमृत महोत्सव हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7, सुशीला देवी या कोणत्या खेळाशी संबंधित आहे? सुशीला देवी या कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ज्युडो हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 8, ब्रिक्सचे मुख्यालय कोणत्या देशात आहे? ब्रिक्सचे मुख्यालय कोणत्या देशात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 चीन हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9, कोणत्या घटना दुरुस्तीला मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणून ओळखले जाते? कोणत्या घटना दुरुस्तीला मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 42वी घटना दुरुस्ती हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 10, संकेत सरगर हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? संकेत सरगर हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 वेट लिफ्टिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 11, राज्य व त्यांचे मुख्यमंत्री खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा। राज्य व त्यांचे मुख्यमंत्री खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा। तर ऑप्शन क्रमांक 3 बिहार तेजस्वी यादव हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 12, नीरज चोप्राने राष्ट्रकुल स्पर्धा 2022 मध्ये कोणते पदक पटकावले? नीरज चोप्राने राष्ट्रकुल स्पर्धा 2022 मध्ये कोणते पदक पटकावले? तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 13, खालीलपैकी कोणते काम पोलीस पाटलांचे नाही? खालीलपैकी कोणते काम पोलीस पाटलांचे नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 गुन्हेगारांना योग्य शासन करणे हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14, खालीलपैकी कोणत्या मुख्यमंत्र्यांनी 5 वर्षाचा कार्यकाल पूर्ण केला आहे? खालीलपैकी कोणत्या मुख्यमंत्र्यांनी 5 वर्षाचा कार्यकाल पूर्ण केला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 देवेंद्र फडणवीस हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 15, महाराष्ट्र राज्याची पर्यटन राजधानी कोणती? महाराष्ट्र राज्याची पर्यटन राजधानी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 2 संभाजीनगर हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 16, चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अमरावती हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 17, खालीलपैकी कोणत्या पदाबाबत राज्यघटनेत तरतूद नाही? खालीलपैकी कोणत्या पदाबाबत राज्यघटनेत तरतूद नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 उपमुख्यमंत्री हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 18, जगदीप धनखड हे कोणत्या राज्याचे रहिवासी आहेत? जगदीप धनखड हे कोणत्या राज्याचे रहिवासी आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 राजस्थान हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 19, जगदीप धनखड यांनी कोणत्या राज्याचे राज्यपाल पद भूषवले आहे? जगदीप धनखड यांनी कोणत्या राज्याचे राज्यपाल पद भूषविले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पश्चिम बंगाल हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 20, खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा। खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा। तर ऑप्शन क्रमांक 1 16 जानेवारी राष्ट्रीय स्टार्टअप दिवस। ऑप्शन क्रमांक 2 7 ऑगस्ट भालाफेक दिवस। ऑप्शन क्रमांक 3 14 ऑगस्ट फाळणी
भयस्मृती दिवस. तर ऑप्शन क्रमांक 4 11 ऑक्टोबर राष्ट्रीय डॉल्फिन दिवस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 संकेत सरगरने किती किलो वजनी गटात भारतासाठी रौप्य पदक जिंकून दिले? संकेत सरगरने किती किलो वजनी गटात भारतासाठी रौप्य पदक जिंकून दिले? तर ऑप्शन क्रमांक 2 55 किलो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये भारताने एकूण किती सुवर्ण पदक मिळवले? राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये भारताने एकूण किती सुवर्ण पदक मिळवले? तर ऑप्शन क्रमांक 4 22 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा पाकिस्तानच्या सीमेला लागून आहे? खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा पाकिस्तानच्या सीमेला लागून आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 हरियाणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 वर्षातील सर्वात मोठ्या दिवसाचा कालावधी किती? वर्षातील सर्वात मोठ्या दिवसाचा कालावधी किती? तर ऑप्शन क्रमांक 1 13 तास 13 मिनिटे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 सर्वाधिक लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला भारतातील राज्य कोणते आहे? सर्वाधिक लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला भारतातील राज्य कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 गुजरात राज्य हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 महाराष्ट्रात वार्षिक पर्जन्याचे वितरण प्रतिनिधित्व कोणता जिल्हा करतो? महाराष्ट्रात वार्षिक पर्जन्याचे वितरणाचे प्रतिनिधित्व कोणता जिल्हा करतो? तर ऑप्शन क्रमांक 3 कोल्हापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 खालीलपैकी कोणत्या नदीचा समावेश मध्य कोकणात होत नाही? खालीलपैकी कोणत्या नदीचा समावेश मध्य कोकणात होत नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 उल्हास हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 द पोस्ट ऑफिस हे पुस्तक कोणाचे आहे? द पोस्ट ऑफिस हे पुस्तक कोणाचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 रवींद्रनाथ टागोर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 हिंदी प्रजेचा मॅग्ना कार्टा असा गौरव न्यायमूर्ती रानडे यांनी कशाचा केला? हिंदी प्रजेचा मॅग्ना कार्टा असा गौरव न्यायमूर्ती रानडे यांनी कशाचा केला? तर ऑप्शन क्रमांक 2 राणीचा जाहीरनामा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 सह्याद्रीच्या पर्वतीय भागात कोणत्या प्रकारच्या वसाहती आढळतात? सह्याद्रीच्या पर्वतीय भागात कोणत्या प्रकारच्या वसाहती आढळतात? तर ऑप्शन क्रमांक 1 विखुरलेल्या वसाहती आढळतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 डॅश या ठिकाणी कोयना नदी कृष्णा नदीस येऊन मिळते? डॅश या ठिकाणी कोयना नदी कृष्णा नदीस येऊन मिळते? तर ऑप्शन क्रमांक 3 कराड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 मिठाची नदी म्हणून खालीलपैकी कोणती नदी ओळखली जाते? मिठाची नदी म्हणून खालीलपैकी कोणती नदी ओळखली जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 लुनी नदी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 भारतातील सर्वात तरुण महापौर खालीलपैकी कोण ठरले आहे? भारतातील सर्वात तरुण महापौर खालीलपैकी कोण ठरले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 आर्य राजेंद्रन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 भारतातील सर्वात तरुण 21 वर्षीय आर्य राजेंद्रन या खालीलपैकी कोणत्या महानगरपालिकेच्या महापौर ठरल्या आहेत? भारतातील सर्वात तरुण 21 वर्षीय आर्य राजेंद्रन या खालीलपैकी कोणत्या महानगरपालिकेच्या महापौर ठरल्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 तिरुवनंतपुरम केरळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 भारतात होमरूल चळवळ कोणी सुरू केली? भारतात होमरूल चळवळ कोणी सुरू केली? तर ऑप्शन क्रमांक 4 भारतात होमरूल चळवळ ॲनी बेझंट यांनी सुरू केली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 इसवी सन 1857 साली मंगल पांडे यांनी कुठे उठाव केला? इसवी सन 1857 साली मंगल पांडे यांनी कुठे उठाव केला? तर ऑप्शन क्रमांक 2 मंगल पांडे यांनी बराकपूर या छावणीमध्ये उठाव केला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 महाराष्ट्राच्या उत्तर दक्षिण विस्तारापेक्षा पूर्व पश्चिम विस्तार डॅश डॅश आहे? महाराष्ट्राच्या उत्तर दक्षिण विस्तारापेक्षा पूर्व पश्चिम विस्तार डॅश डॅश आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 विस्तार जास्त आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 अंजीर पीक जास्त प्रमाणात कुठे घेतले जाते? अंजीर पीक जास्त प्रमाणात कुठे घेतले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 राजेवाडी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 कोणत्या समितीच्या शिफारसीने नाबार्ड बँकेची स्थापना झाली? कोणत्या समितीच्या शिफारसीने नाबार्ड बँकेची स्थापना झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 शिवरामन समिती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 रोहा श्रीवर्धन व पोलादपूर हे तालुके कोणत्या जिल्ह्यात आहे? रोहा
श्रीवर्धन व पोलादपूर हे तालुके कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 रायगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 जालना जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा भिडलेली नाही? जालना जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा भिडलेली नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 हिंगोली जिल्ह्याला भिडलेली नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 कोळसाच्या साठ्याकरिता ओळखले जाणारे नदीखोरे डॅश डॅश आहे? कोळशांच्या साठ्यांकरिता ओळखले जाणारे नदीखोरे डॅश डॅश आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 वैनगंगा आणि वर्धा खोरे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 हवामानाच्या कोणत्या घटकामुळे हवेचा दाब बदलतो? हवामानाच्या कोणत्या घटकामुळे हवेचा दाब बदलतो? तर ऑप्शन क्रमांक 4 सर्वात महत्त्वाचा घटक वर्णमूत नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 ओझोन वायूचा थर वातावरणाच्या कोणत्या थरात आढळतो? ओझोन वायूचा थर वातावरणात कोणत्या थरात आढळतो? तर ऑप्शन क्रमांक 2 स्थितांबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 जागतिक जैव इंधन दिन कधी साजरा केला जातो? जागतिक जैव इंधन दिन कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 10 ऑगस्ट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 भारतात गंगा नदी डॉल्फिन दिन कधी साजरा केला जातो? भारतात गंगा नदी डॉल्फिन दिन कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 5 ऑक्टोबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला कापसाचे कोठार म्हणतात? महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला कापसाचे कोठार म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 यवतमाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 खालीलपैकी नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते? खालीलपैकी नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 1 पंडित जवाहरलाल नेहरू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 त्याला थंडी वाजते करता ओळखा. त्याला थंडी वाजते करता ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 2 थंडी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 वेणी फणी हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे? वेणी फणी हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 द्वंद्व समास हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 लिपीचा शोध लागल्याने आपल्याला काय शक्य झाले? लिपीचा शोध लागल्याने आपल्याला काय शक्य झाले? तर आपल्याला लेखन शक्य झालं हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 त्याची फसवेगिरी किती दिवस चालणार? त्याची फसवेगिरी किती दिवस चालणार? अधोरेखित शब्दाची जात ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 2 भाववाचक नाम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 पोर या शब्दाचे लिंग कोणत्या प्रकारचे आहे? पोर या शब्दाचे लिंग कोणत्या प्रकारचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 स्त्रीलिंग पुल्लिंग व नपुंसकलिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 आंध्रा केसरी म्हणून कोणाला ओळखले जाते? आंध्रा केसरी म्हणून कोणाला ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 टी प्रकाशम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 खालीलपैकी कोणता किल्ला पुणे जिल्ह्यातील नाही? खालीलपैकी कोणता किल्ला पुणे जिल्ह्यातील नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 लिंगाणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 भांगडा हा कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे? भांगडा हा कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पंजाब हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 सूर्याच्या किरणांमध्ये किती रंग असतात? सूर्याच्या किरणांमध्ये किती रंग असतात? तर ऑप्शन क्रमांक 2 7 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 आपल्या सूर्यमालेतील सूर्याला सर्वात जवळचा ग्रह कोणता? आपल्या सूर्यमालेतील सूर्याला सर्वाचा ग्रह कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 नेपच्यून हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 डॅश हा प्राथमिक रंग नाही. डॅश हा प्राथमिक रंग नाही. तर ऑप्शन क्रमांक 2 हिरवा ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कुठे आहे? सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 यावर्षी कोणत्या भारतीय लेखिका यांना बुकर पुरस्कार मिळालेला आहे? यावर्षी कोणत्या भारतीय लेखिका यांना बुकर पुरस्कार मिळालेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 गीतांजली श्री यांना बुकर पुरस्कार मिळालेला आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 ग्लोबल टीचर पुरस्कार मिळवणारे रणजित सिंह
डिसले हे कोणत्या जिल्ह्याचे आहेत? ग्लोबल टीचर पुरस्कार मिळवणारे रणजित सिंह डिसले हे कोणत्या जिल्ह्याचे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 सोलापूर जिल्ह्याचे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 रणजित सिंह डिसले यांना कोणत्या वर्षी ग्लोबल टीचर पुरस्कार मिळालेला आहे? रणजित सिंह डिसले यांना कोणत्या वर्षी ग्लोबल टीचर पुरस्कार मिळालेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 2020 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपदी राहणारे व्यक्ती कोण? सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपदी राहणारे व्यक्ती कोण? तर ऑप्शन क्रमांक 1 वसंतराव नाईक सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहणारे व्यक्ती होय. प्रश्न क्रमांक 15 आंतरराष्ट्रीय योग दिन 2020 ची थीम काय आहे? आंतरराष्ट्रीय योग दिन 2022 ची थीम काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मानवतेसाठी योग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ कुठे आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 लोणेरे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 द गोल्डन बोट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? द गोल्डन बोट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 रवींद्रनाथ टागोर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 विधान परिषदेचा सदस्य होणाऱ्या व्यक्तीचे वयाची किती वर्ष पूर्ण केलेली असावी? विधान परिषदेचा सदस्य होण्याच्या व्यक्तीचे वय किती वर्ष पूर्ण केलेली असावी? तर ऑप्शन क्रमांक 3 30 वर्ष हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 भारतातील दक्षिण रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे? भारतातील दक्षिण रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 चेन्नई दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 जागतिक बॅडमिंटन दिवस कधी साजरा केला जातो? जागतिक बॅडमिंटन दिवस कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 5 जुलै जागतिक बॅडमिंटन दिवस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 बेन स्टोक्स कोणत्या देशाचा खेळाडू आहे? बेन स्टोक्स कोणत्या देशाचा खेळाडू आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 इंग्लंड बेन स्टोक या देशाचा खेळाडू आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 2 ग्रामसभामधील अंतर किती महिन्यांपेक्षा अधिक असू नये? 2 ग्रामसभामधील अंतर किती महिन्यांपेक्षा अधिक असू नये? तर ऑप्शन क्रमांक 4 तीन महिन्यांपेक्षा अधिक असू नये हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 उपसरपंचांची निवड कोण करते? उपसरपंचाची निवड कोण करते? तर ऑप्शन क्रमांक 1 ग्रामपंचायत सदस्य उपसरपंचाची निवड करतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण मंजूर करते? पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण मंजूर करते? तर ऑप्शन क्रमांक 4 जिल्हा परिषद मंजूर करते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 गावच्या विकास संबंधी अंतिम निर्णय घेणारी सत्ता कोणती? गावच्या विकास संबंधी अंतिम निर्णय घेणारी सत्ता कोणती? तर ऑप्शन क्रमांक 4 ग्रामसभा संबंधी अंतिम निर्णय घेणारी सत्ता होय. प्रश्न क्रमांक 26 राष्ट्रीय एकता दिन कोणता? राष्ट्रीय एकता दिन कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 31 ऑक्टोबर राष्ट्रीय एकता दिन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 पारस येथील विद्युत केंद्रांमध्ये वीज निर्मिती कशापासून होते? पारस येथील विद्युत केंद्रामध्ये वीज निर्मिती कशापासून होते? तर ऑप्शन 3 दगडी कोळशापासून हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध कोणत्या ठिकाणी केला? शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध कोणत्या ठिकाणी केला? तर ऑप्शन क्रमांक 2 प्रतापगड या ठिकाणी शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 G7 शिखर संमेलन 2022 कोणत्या देशात पार पडले? G7 शिखर संमेलन 2022 कोणत्या देशात पार पडले? तर ऑप्शन क्रमांक 3 जर्मनी G7 शिखर संमेलन 2022 पार पडले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 महात्मा गांधी यांचा जन्म कोणत्या साली झाला? महात्मा गांधी यांचा जन्म कोणत्या साली झाला? तर ऑप्शन क्रमांक 2 1869 महात्मा गांधी यांचा जन्म झाला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 भारताची स्वदेशी बनावटीची पहिली औष्णिक पाणबुडी कोणती? भारताची स्वदेशी बनावटीची पहिली औष्णिक पाणबुडी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 1 INS
अरिहंत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 स्पिरिट ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? स्पिरिट ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर अब्दुल कलाम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 उंटावरचा शहाणा या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. उंटावरचा शहाणा या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. तर ऑप्शन क्रमांक 2 मूर्खपणाचा सल्ला देणारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 केसाने गळा कापणे या म्हणीचा अर्थ सांगा. केसाने गळा कापणे या म्हणीचा अर्थ सांगा. तर ऑप्शन क्रमांक 3 विश्वासघात करणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 अहमदनगर या शब्दातील अक्षरांपासून खालीलपैकी कोणता शब्द तयार होऊ शकत नाही? अहमदनगर या शब्दातील अक्षरांपासून खालीलपैकी कोणता शब्द तयार होऊ शकत नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 मदत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 देह जाऊ अथवा राहू पांडुरंगाची दृढ भाऊ या वाक्यात उभ्यानवे अवयव ओळखा. देह जाऊ अथवा राहू पांडुरंगाची दृढ भाऊ या वाक्यातील उभ्यानवे अवयव ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 अथवा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 सूर्य ढगामागे लपला या वाक्यातील शब्दयोगी अवयव कोणते? सूर्य ढगामागे लपला या वाक्यातील शब्दयोगी अवयव कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 मागे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 वस्त्र या शब्दास समानार्थी नसलेला शब्द ओळखा. वस्त्र या शब्दास समानार्थी नसलेला शब्द ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 2 मंडन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 संयोग या शब्दातील अनुस्वाराचा उच्चार खालीलपैकी कोणत्या शब्दातील अनुस्वारांप्रमाणे होतो? संयोग या शब्दातील अनुस्वाराचा उच्चार खालीलपैकी कोणत्या शब्दातील अनुस्वारांप्रमाणे होतो? तर ऑप्शन क्रमांक 2 संयम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 नाम सर्वनाम विशेषण क्रियापद हे कोणत्या प्रकारचे शब्द आहेत? नाम सर्वनाम विशेषण क्रियापद हे कोणत्या प्रकारचे शब्द आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 विकारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 उंट या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द ओळखा. उंट या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 4 सांडणी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 कोणत्या वाक्यात द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम वापरले आहे? कोणत्या वाक्यात द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम वापरले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 आपण आता यावे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 रीती वर्तमान काळातील वाक्य कोणते? रीती वर्तमान काळातील वाक्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 सूर्य पूर्वेला उगत असतो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 घर या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. घर या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. तर ऑप्शन क्रमांक 2 सदन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 वारा या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. वारा या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. तर ऑप्शन क्रमांक 4 अनिल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 कुंजर या शब्दाचा खालीलपैकी शब्द कोणता? कुंजर या शब्दाचा खालीलपैकी शब्द कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 गज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 उपकार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? उपकार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 अपकार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 आमचा बाप अन आम्ही या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? आमचा बाप अन आम्ही या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर नरेंद्र जाधव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 आपण येता का फिरायला या वाक्यातील सर्वनाम ओळखा. आपण येता का फिरायला या वाक्यातील सर्वनाम ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 आपण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 केलेले उपकार जो जाणत नाही असा त्यास डॅश डॅश म्हणतात. केलेले उपकार जो जाणत नाही असा त्यास डॅश डॅश असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 2 कृतज्ञ हे आपले करेक्ट आन्सर होईल.